राज्यात व्होट जिहादचा वापर होण्याची शक्यता. लोकसभेमध्ये व्होट जिहादमुळे भाजपची राज्यात पिछेहाट. विधानसभेतही व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न. व्होट जिहादबाबत तक्रारी आल्यास तत्काळ कारवाई करणार. निवडणूक आयोगाने घेतली व्होट जिहाद प्रकरणी दखल. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये व्होट जिहादचा मुद्दा पुन्हा जोर धरू लागलाय. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं कटेंगे तो बटेंगे, व्होट जिहाद अशा मुद्द्यांवर भर देण्यात येतोय. लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होऊ नयेत यासाठी मुसलमानांच्या अनेक संघटनांनी व्होट जिहाद करण्याचा इरादा केला होता. त्याचे परिणाम निवडणुकीनंतर दिसून आले. महाराष्ट्रामध्ये 14 मतदारसंघात भाजपाला व्होट जिहादचा फटका बसला. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला 23 जागांवर विजय मिळाला होता. मात्र यावेळी केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसभा निवडणुकीमध्ये 14 लोकसभा मतदारसंघात व्होट जिहादचा फटका भाजपाला बसला. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेतून याबाबत भाष्य सुद्धा केलं होतं. याच मुद्द्यावरती नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिलेल्या होत्या. आपण पाहूया. पाकिस्तान में आतंकी भारत के खिलाफ जिहाद की धमकी दे रहे हैं और यहां के कांग्रेस के लोगों ने भी घोषणा कर दी है मोदी के खिलाफ वोट जिहाद करो, यानी मोदी के खिलाफ एक खास धर्म के लोगों को एकजुट होकर वोट करने को कहा जा रहा है. सोचिए कांग्रेस किस स्तर पर उतर आई है. और छत्रपति शिवाजी महाराज हम सबको एकजुट करके लेके गए थे. हर भारतवासी को अपने साथ जोड़े थे, अपने सेना का हिस्सा बनाए थे. छत्रपति शिवाजी महाराज जिस एकजुटता का प्रदर्शन करके हिंदवी साम्राज्य की स्थापना किए थे, आज उसी का आह्वान करने के लिए उन्हीं से प्रेरणा लेकर के मैं बार बार आपसे कहता हूं कि बंटिए मत. उन्हीं से प्रेरणा ग्रहण करके मैं आपसे कहता हूं बंटिए मत, क्योंकि जब भी बटे थे तो कटे थे. या मुद्द्यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्याचबरोबर ठराविक मतदारसंघात कशा प्रकारे व्होट जिहाद झाला याची आकडेवारीही त्यांनी प्रसिद्ध केली. निवडणूक आयोगाने सांगितलं की मुंबईत गेल्या 5 वर्षात 5% मतदार वाढले. त्यात मालाड मालवणी येथे 22.34% आणि चांदिवली येथे 20.47% मतदार वाढले. हे कुठून आले. लोकसभा निवडणुकीत एकट्या मालेगावच्या 178 बूथ मध्ये काँग्रेसला 99,053 मतं मिळाली. भाजपला फक्त 596. याला काय म्हणायचं. दरम्यान काय आहे व्होट जिहाद पाहूया. ठराविक मतदारसंघात एक गठ्ठा मतदान कोणा एका पक्षाच्या बाजूनं किंवा विरोधात करणं याला व्होट जिहाद म्हणतात. तसंच गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मतदारसंघात मुस्लिम समाजाची मतं अचानक वाढली आहेत. वाढलेली मतं मुस्लिम विरोधी उमेदवाराच्या विरोधात पडतात. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघामध्ये एक गठ्ठा मतदान झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. मुंबईत गेल्या 5 वर्षांमध्ये मतदारांची संख्या 5% वाढली.
मालाड माळवणीत 22.34% आणि चांदिवली या ठिकाणी 20.47% मतदार वाढलेत. लोकसभेत काँग्रेसला मालेगावमध्ये 178 बूथवर 99,053 मतं मिळाली होती, तर भाजपला केवळ 596 मतं मिळाली होती. व्होट जिहादबाबत तक्रारी आल्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेतली. आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या प्रकरणांची चौकशी करण्याचं मत आयोगानं व्यक्त केलं. व्होट जिहादबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या. याबाबत जनतेच्या प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी जाणून घेतल्यात. पाहूया. विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये आपण बघितलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा संघर्ष रंगणार आहे. आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. विधानसभेची रणधुमाळी आता सुरुवात झालेली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष आहे. महाविकास आघाडी वोट जिहाद करते असा आरोप महायुतीकडनं करण्यात येते. काय हो, जनत्यांना सर्वांना माहिती आहे ना की महाविकास आघाडी जेवढे बोलले की लँड जिहाद आहेत आणि वोट जिहाद आहेत, संविधान खतऱ्यामध्ये आहे म्हणून खोटं सांगून सर्व नागरिकांना उल्लू बनवलेले आहेत. आणि खटाखट पैसे येणारे म्हणून किती लोकांना बँकेत रांगेत उभे राहायला, त्यांना पैसे न्यायला, ते सर्वसाधारण माणसाला पूर्ण कळलेलं आहे की हे किती खोटं बोलणारे महाविकास आघाडी सरकार आहेत. महायुतीचं सरकार आल्यानंतर किती गतीने विकासाचं काम चालू झालेलं आहे, किती लोकांना लाडकी बहिणाला योजना दिलेल्या आहेत, ते सर्वसाधारण माणसांना माहिती पडलेलं आहे की महाविकास आघाडी किती खोटाड आहे. ते त्यांना उत्तर देतील. आता महायुतीला आजचा फटका बसणार नाही, कारण की सामान्य लोकांना माहिती पडलं की आता आपण बघितलं जो मुस्लिम पट होता तिथे वन साईड पूर्ण महाविकास आघाडीला वोटिंग केलं होतं. पण आता सगळ्या सामान्य लोकांना माहिती पडलं आहे की ह्यांनी फतवे काढून जे वोटिंग करून घेतलं. पण आता सामान्य नागरिकांना, मराठी लोकांना माहिती पडलं की आपल्याला हिंदूच्या वाटेला जायचं आहे, म्हणजे हिंदुत्वाच्या वाटेला जायचं आहे, तर आपल्याला महायुतीला आपल्याला वोट केलं पाहिजे. मला वाटत नाही की ह्यावेळी आपल्याला फटका पडेल. साईन कोळीवाड्यामध्ये त्या लोकांनी काढले, धारावीमध्ये काढलेत. त्यांना वाटत होतं की लोकसभेला जशी आपल्याला वोटिंग भेटली तशी ह्यावेळेला वोटिंग लोक करतील. पण लोक किंवा जनता ही मूर्ख नाही आहे. आताची लोकांना कळून चुकलेलं आहे की हे लोक फतवे काढून आपल्याला मूर्ख बनवतात. पण केंद्रामध्ये बसलेले नरेंद्र मोदी जे आहेत, यांनी महिलांसाठी किती काही केलेलं आहेत, योजना आणून दिलेल्या आहेत. ह्या योजना पूर्णत्वास पण केंद्र सरकारने आणल्यात, राज्य सरकारने पण त्याचा पाठपुरावा करून त्या योजना पूर्ण राबवल्या गेल्या. पण हे फतवे काढून किंवा लोकांना मूर्ख बनवून आपण आपले उमेदवार निवडून आणायचं, हे कितपत योग्य आहे हे त्यांनाच माहिती आहे. आणि हे 2.5 वर्ष यांचं सरकार असताना हे लोक फक्त लॉकडाऊनच्या वेळेला आतमध्ये मातोश्रीवरती बसून राजकारण खेळत होते. जे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणार आहे, हे किती वर्ष चालणार तुम्ही? एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजाला गेल्या 65-70 वर्षामध्ये देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलंच गेलं नाही. काही त्यांचे धर्मगुरू आहेत, धर्माच्या आधारित त्यांना त्यांचा धर्म चालवायचा आहे. आणि त्यामुळे ते जे एखाद्या वेळेला फतवे काढतात, त्यावेळेला ती जनता त्या फतव्यांना फसते. त्यांना प्रत्येक गोष्टीचा लाभ मिळाला असूनसुद्धा जर त्यांना फक्त नुसतं धर्मच प्रिय असेल, तर अशा वेळेला ह्या लोकांचं फावतं आणि वोट जिहाद होतं. आणि वोट जिहाद पण आहे, लँड जिहाद पण आहे. या सगळ्यापासून जर मुक्ती करायची असेल तर महाराष्ट्राच्या मातीवरती प्रेम करणाऱ्या सुज्ञ मतदार राजांना एकच विनंती आहे, जनतेला विनंती आहे की ह्या वोट जिहादच्या लोकांना आपण 100% आपल्या बूथवरती वोटिंग करून त्यांना जशाच तसे उत्तर द्यायला पाहिजे. कारण का हे वोट जिहाद करणारे किंवा महाविकास त्यांना एक वोट बँक म्हणून बघून त्यांच्याकडून वोट आपल्या पारड्यात पाडून घेण्याचं जे कुटील राजकारण करतात, जातीपातीचं घाणेरडं राजकारण करतात, त्याला सुज्ञ मतदारसंघातल्या मतदारांनी तिकडे त्याच्या विरोधात 100% मतदान करायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन धोडीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.